सोलापुरात राजकारणानं कळस गाठलं. या राजकारणानं एकाचं खूनच केलं. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक ना अनेक वाद विवाद आपण पाहिलाच असेल. पक्षात प्रवेश, तिकीट कापल्याचा राग, बंडखोरीचा संताप, तसेच आज अखेरच्या दिवशी उमेदवारी माघार घेण्याचा राजकीय डाव. या सगळ्या घडामोडींवर आपापसात नेते मंडळीसह कार्यकर्तेही समोरासमोर येत एकमेकांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली. प्रभाग क्रमांक 2 मधील राजकारणही तसाच घडला. विद्यमान महिला नगरसेवक शालन शिंदे यांना पुन्हा भाजपकडून उमेदवारी मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून मनसेचे सोलापूर विधानसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांची कन्या मनसेच्या वतीने उमेदवारी दाखल करत एबी फॉर्म मिळविला. आज माघार घेण्यास भाग पाडल्याने मनसे व भाजपात प्रथम वादविवाद झाला. त्याचा रूपांतर प्रभाग क्रमांक 2 मधील जोशी गल्ली या ठिकाणी भांडणात झाला. या भांडणात मनसेचे युवा शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांना मारहाण झाली. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या बाळासाहेब सरवदे यांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. ही बातमी समजताच सोलापूर रुग्णालयातील व्हेंटिलेटर तसेच काही साहित्य जमावाने तोडफोड केली. जेलरोड पोलिसांनी घटनेची गांभीर्य ओळखून सोलापूर रुग्णालयात तगडा बंदोबस्त तैनात केला. काही वेळातच मयत बाळासाहेब सरवदे यांचा मृतदेह सोलापूर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. हा संपूर्ण प्रकार पाहिल्यावर सोलापुरातील राजकीय कुरघोडी कोणाचा जीव पण घेईल हा अंदाज कदाचित कोणी केला नसेल. पण आज सोलापूरच्या प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी मागे घेण्याच्या कारणास्तव मनसेच्या युवा शहराध्यक्षाचा खून झाला व राजकीय समीकरण लाल झाला. आतापर्यंत जे काही घडामोडी झाल्या त्यावर पोलीस प्रशासनाने वेळीच खबरदारी घेत सोलापुरातील राजकारणाला वेगळा रंग येऊ नये याची दक्षता घेतली. पण उमेदवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशीच राजकारणानं रंग धारण केला व बाळासाहेब सरवदेचा बळी घेतला.